ओके, नमस्कार 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 मित्रांनो. आज डे 2. मस्तपैकी फ्रेशअप झालेलो आहे, आंघोळ केली आहे. आता इथून थोडंफार क्लीनअप चालले, गाडी जरा स्वच्छ केली पाहिजे. तो ऋषी जो आहे बघू शकता, नुसता टाइमपास करायला लागला आहे. इथं झोपाळ्यावर बसायचं आहे, तिथले फोटो काढायचे आहेत. ते टंग क्लीनर पडलंय, ते चाललंय. अरे काय चाललंय, किधर है हम, कहाँ पे क्या कर रहे हो. जाऊ दे, चल. तो फ्रेश होऊन येईल. आता तिथून आम्ही सगळं झालं की आत्ता वाजल्यात डॉट 7:30. इथून आम्ही जाणार आहे श्रीगिरी लायन रॉकला. परत रूमवर येणार, नाश्ता करणार, ऑन द वे जाता जाता पिदुरंगाला रॉक करणार. नंतर येते काय रे एन्शंट की काहीतरी आहे तिथं पुढं 50 किलोमीटर ते करणार. आणि तिथून मग कॅन्डीचा तो डिस्टन्स आय थिंक सो 110 किलोमीटरच्या आसपास आहे. तर मग तशा हिशोबाने आहे बाबा प्लॅनिंग आजचं. जाता जाता बघत जायचं मस्त. आज पण ड्रोन उडवायचं, तर आज प्रयत्न करायचा. हे असं आहे आमचं रिसॉर्ट, तिथं काल राहिलो आम्ही. मस्त प्रॉपर्टी, बेस्ट आहे. हे बघा, फुल निसर्ग. इकडची आमची रूम आहे, इथं एक रूम आहे ही. आणि ही बघत होतो पण ही काय भेटली नाही, ही ऑलरेडी बुकड होत्या. सो चलो, मस्त आहे. नुसती नारळाचीच झाडं. आणि हे आमची वाहन, किंग ऑफ किंग्स जी वॅगन. तर हे बघा मित्रांनो, आमचा नाश्ता इथं आता सर्व झालेला आहे. वा वा वा. तर अशा प्रकारे हा सुंदर असा नाश्ता आहे. शेवया, हे सांबर, केळ आणि चटणी आणि पायनॅपल ज्यूस. एक नंबर आहे. चला, तर नाश्ता करतो आणि पुढं निघतो बाहेर श्रीगिरी लायन रॉकसाठी. आता इथं नाश्ता झाला. ही प्रॉपर्टी एकदम बेस्ट आहे, बघू शकता आता तुम्ही. रूम्स वगैरे, ही आमची रूम आहे अख्खं, बोथ फ्लोर. इथं खाली वॉशरूम आहे, ह्या बाजूनी गेला तर इथं एक रूम आहे. इथं 2 बेड आहेत. ओके. आणि वरच्या बाजूला असं. ओके, ऋषी म्हणतोय कॅमेरा खाली घे, पण मी काय खाली घेणार नाही. हे असा व्ह्यू आहे या बाजूला. इथं सनराईज डायरेक्ट रापकिनी चेहऱ्यावर. आणि ही रूम, अशी रूम. तर अशा रूम बेस्ट आहे. ब्युटिफुल. तर असा व्ह्यू आहे. इकडे एक रूम आहे, ती बेस्ट आहे. ती वाली पाहिजे होती आम्हाला, पण ऑलरेडी बुक होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे झाडं भरूच, नुसती झाडच झाडं आहे ह्या ठिकाणी. पार्किंगला पण सोय आहे एकदम परफेक्टली, सेफ अँड सिक्युअर आहे. हे बघू शकता, हे नाव आहे नेचर रेस्ट अशोर्ड. जर तुम्ही कधी येणार असाल श्रीलंकामध्ये, आणि श्रीलंकामध्ये जर श्रीगिरियामध्ये येणार असाल, तर ह्या रिसॉर्टमध्ये राहू शकता. फूड पण बेस्ट क्वालिटी होती. शेवयाचं होतं, डाळ होती, घरगुती सगळं पण भारी. परत ज्यूस होता, परत बनानाच होते, फ्रूट्स दिले ते आम्हाला खायला. आणि ही ती रूम मी म्हणत होतो, एकदम भारी. ही बघ, बेस्ट.
तर अशा प्रकारे हे आमचं पूर्ण रिसॉर्ट. ओके, नक्की लाईक आणि कमेंट पण करा ह्यांच्या रिसॉर्टला जाऊन, गुगल रिव्ह्यू पण द्या. चलो आता आम्ही निघतो पुढं. आत्ता आम्ही आलोय श्रीगिरिया लायन रॉक पाशी. हे बघू शकता आत मस्त नेचरच नेचर आहे. त्या बाजूला तिकीट काउंटर कुठं अजिंक्य, इकडं अजिंक्य त्या बाजूला तिकीट काउंटर. मग बघतो मी किती रुपये तिकीट आहे. ओके, आणि त्याचबरोबर इथं साईडला कमळ पण आहे. कमळ इधर भी खिला आहे, उधर भी खिला आहे. त्या बाजूला जे हे फॉरेनर्ससाठी आहे तिकीट काउंटर, आणि तिकडं जे आहे ते लोकल्स. वा, कसलं भारी, बेस्ट आहे, बेस्ट आहे, बेस्ट जागा बेस्ट आहे, लोकेशन पण एक नंबर आहे. ओके, जसं तुम्ही आत येता हे बघा, हे तिकीट काउंटर आहे आणि हे प्राईस रेंज आहे. हे इंडियनसाठी कन्सेशन खूप आहे. हे किती रुपयाला भेटलं? 18,000 लंकन रुपीजला भेटले. हे डिवायडेड बाय ऑल ओव्हर 3.4नी केलं तर नियरली अबाउट 4,500 रुपयेपर्यंत जाते ओव्हरऑल. तुमचं आमच्या तिघांचं गेलं आहे तिकीट तिथं. आणि हा असा पूर्ण मॅप आहे श्रीलंकाचा. वो धन्ना तसं इथून आत तुम्ही इथं एंट्री केली की ह्या बाजूला वेगवेगळं इकडं. आता इथं तिकीट काउंटर आहे. इथून आत जायचं आहे. ह्या एक बाजूला रस्ता जातो इकडं. हे समोर लायन रॉक आहे, मस्त एरिया आहे, एक नंबर आहे. आता इथून आत जातो आम्ही. ओके चला. आणि परफेक्ट अजून एक गोष्ट जर पाहिली तर हा जो महल आहे त्याच्या बरोबर आजूबाजूनी पाणी आहे. हे परफेक्ट एक लाईन आहे, अख्खी लाईनच जाते एकदम परफेक्ट. आम्ही तर हा जो समोरचा आता मी दाखवतो हा लायन रॉक, हे बघ. आणि ही अशी शानदार एंट्री. त्यावेळेस कसला असेल राव इकडं, नुसती झाडच झाड आहेत, एकदम भारी वातावरण आहे. टॉप कसला विशाल दिसतोय भाई, मस्करीच नाही, बेस्ट. तर आतमध्ये या बाजूला ऑक्टागोनल पॉन्ड आहे हा, जिथं तुम्ही उतरू नाही शकत पण बघू शकता. 1 2 3 4 5 6 7 आणि हा वाला 8. परफेक्ट 8 बाजू आहेत. ऋषीजी कसं वाटलं तुम्हाला? चला. अरे किती सुंदर आहे. मगर आहे का ग्रीन पाण्यात? ह्याच्यातनं स्क्रीनशॉट काढून फोटो काढणार. ही दोघं काही फोटो काढत नाही माझे, त्याच्यामुळं. माझं पण खोल बरं येते. अरे खोल तर येते का तुला खोलता? पुश हे ढकल. हा बापरे, हे झाला 1 2. तिकडं पण तसंच खाली दाब. ढकल. ताकद आहे का नाही एवढं जिमला जातो? जुमानजी मला हे कर की. वा वा वा, माझं की. ओके डन. नाही घेतलं की तुझं. इकडे पण हाती. जसं जसं वर येतोय तसं तसं भारी. हे दोन दगड एकामेकाला घासून उभेत. हे बघा, एकदम कट टू कट. हमारा खान पे बहुत ज़्यादा वजन है, वही दिक्कत है. टा 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 टा
दुपारचं जेवण लागेल असं म्हणतात पोरं. चालायला लागते आहे का बाहेर आलं. चला 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 वर चला. नमस्कार मित्रांनो. एवढी लोक आहेत आणि ह्या बाजूला सर्वात उत्तम बेस्ट उत्तम नाही सॉरी व्ह्यू 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 येस परफेक्ट. जा बरं तू तुझा व्हिडिओ बघ ह्याच्यात भारी दिसतो बापरे. हा आता बघा मस्त आहे वातावरण. आता इथं पायऱ्या आहेत. त्या पायऱ्याने वर चालतो. खूप जास्त वार. मागचा व्ह्यू बघा मला व्ह्यू दिसत असेल. आता वरती आलोय आम्ही एका बेसला. तिथून परत अजून खूप चढणे. गर्दी बघा इकडे. इथं तर लाईन आहे आणि असा व्ह्यू. एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी चालू आहे इथं बघू शकता. नुसती मारण्याची गर्दी आहे. वरनं खालनं सगळीकडनं लोकच लोक आहेत. भरपूर चालायचं आहे आम्हाला भरपूर. तर आम्ही आता वर आलोय आणि इथं बघू शकता साईडला असं म्हणलं जातं की रावणांचा महल. हे बघा हा आता तुम्हाला सगळं दाखवतो. इथे एकच झाड आहे म्हणजे हे वालं पण व्ह्यू शानदार व्ह्यू आहे. बेस्ट आहे बेस्ट व्ह्यू. दोघं खाली गेलं मी दाखवतो थांब. ओ ओ ओ ओ ओ ओ अवघड उतरायचं इथं सगळं. मधमाशाची पोळ बघ. एक बॅट करते टाकलेलं पोळ म्हणलं. पोळ बघ पोळ म्हणलं. खूप आहे. सरळ रस्ता दिसतोय ना तुम्हाला. अरे बापरे इथं काय लिफ्ट आहे का? आय थिंक सो. इथं पण तेवढंच चढायला आहे. मिरर हॉल अच्छा ही नंतर बांधलेली दिसते. पण इथं आज जे आहे तिथं केव्ह पेंटिंग आहे पण तिथं हे बघू शकता नो फोटोग्राफी अलाउड. मग आम्ही काय दाखवू नाही शकत आता त्याच्यामुळं सॉरी. पण इथून असं वरती चढायचं आहे. मला वाटतं एक 3-4 फ्लोर आहे. वर चढून जायचं आहे. काढतो जरा सॉरी डोळ्यांनी बघतो. इथं लायन रॉक कशी आलतो इथं बघा. हे सापाला नाचवायला लागलं. वाजले आहेत 11:30 और हम चली और नेक्स्ट मंजिल पर. आता आलो इथं पिदुरंगाला रॉक पॉइंटला. जिथून आपल्याला लायन रॉक दिसणार आहे. तर चालू ही दोघं तर काय आले नाही. मी एकटाच चाललोय वर. वर पोचल्यानंतर दाखवतो. अरे दगडातनं रस्ता आहे. दगड बघा एवढे मोठे मोठे.
तिथून जायचं आपल्याला. हा जो रोड आहे एक नंबर आहे. फुल जंगलाच्या मधून हे बघा काकू. अरे बाप दगड बा. बापरे हे तर दगड कसली आहेत. अख्खा मोठा पर्वतच आहे. हा एक मोठा दगड. चलो वरती जातो आता डायरेक्टली. पुढे आल्यावर एक मूर्ती दिसल भारी अशी. येस अजून थोडंच राहिलं आहे. एक पर्टिक्युलर हाईटवर आलेलो आहे पण अजून मला वाटते 5 मिनटं राहिलेलं आहे. येस चला. ऊन बरंच आहे. भरपूर ऊन आहे. एनर्जी खूप खाते. तरी फ्रूट्स वगैरे आत्ताच जस्ट खाल्ले गाडीत. चलो. ओके तर हे बघू शकता तुम्ही. हा प्लॅन रॉक आहे. तिथं मी आलो आहे आणि एकदम भारीतला व्ह्यू आहे. असा तर हा व्ह्यू आहे. मस्तपैकी वारं चालू आहे साईड. आणि माझे मित्र खाली थांबलेत माझ्यासाठी. मला जायला लागायचं. चलो बाय बाय. तर मित्रांनो इथंच गाडी बघा. ती दोघं तिथं बसतात गाडी. आणि आत्ता वाजले आहेत डॉट. मी 12 वाजता निघालेलो वरती आणि आत्ता वाजले आहेत डॉट 1:10. सगळं फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढून परत आलो. मस्त पॉईंट होता. दोघांनी यायला पाहिजे होतं पण नाही आले. ठीक आहे कारण 1000 रुपये पर पर्सन होतं. लंकन रुपी जवळपास 300-350-400 रुपयाच्या आसपास होतं. मजा आली. एक नंबर व्ह्यू पॉईंट होता. चलो आता इथून पुढं एन्शंट केव्ह म्हणून आहे. इथून जवळपास 50 किलोमीटर लागतं. तिथं जाणार होता. ओके हे बघा दोघं कसे झोपतात. चिल कार्यक्रम. ओ ओ हो 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 हासिन्यो हो 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 हो. लेट्स गो गाईज. एन्जॉयड. मजा आली मित्रांनो. चला आता जाऊ. तर आम्ही आलोय आता इथं पोलो नारू आला. आणि इकडं पहिलं तर तिकीट घ्यायचं तुम्ही. 1300 रुपये पर पर्सन पडते. 1300च्या आसपास पर पर्सन पडते. हे बघा असे तिकीट्स आहेत इंडियनमध्ये. थोडंफार कन्सेशन पण भेटतं हे पासपोर्ट दाखवल्यावर. ओके आता इथं म्युझियम आहे. त्या म्युझियममध्ये जाईल आणि मग अजून थोड्याफार एन्शंट गोष्टी आहेत त्या बघा. इथं आत फोटोग्राफी नाही. ओके म्युझियमच्या आत बघा आपले गणपती बाप्पा आहेत. रिच्युअल ऑब्जेक्ट्स. अजून बऱ्याचशा जुन्या गोष्टी आहेत. ही जुनी मूर्ती आय थिंक सो. इथं नंदी. शंख बघा शंख. अजून थोडं पुढं आलं की लॅम्प्स अँड पेडिस्ट्रीज त्याही गोष्टी आहेत. अजून मी वेगवेगळ्या गोष्टी दाखवतो थांबा. त्या बाजूला आहे आर्किटेक्चर बघा. मस्त केले. ओके आत असं असणार. या इकडं मेडिकल इक्विपमेंट्स बघा कसले आहेत वेगवेगळे प्रकार. इथं आणि ह्या बाजूला सर्जिकल इक्विपमेंट्स.
म्युझियम झालंय पाहून. आता बोल सोमवातिया काय सोमवातिया जाऊ काउन्सिलर चेंबर म्हणता येईल ते आहे. हा हे बघा आता हे वरती बघ मामा विकतात काहीतरी घेऊ नको म्हणतात फक्त हात लावून बघ. असा तर हा काउन्सिल चेंबर आहे. हे बघा एक अजून एक स्ट्रक्चर आहे. एक मिनिट ऊन खूप आहे मजबूत तर ऊन आहे इथं. हे बघा चला आता मला वाटतं सिटाडेल काहीतरी इन्फॉर्मेशन दिले असेल ते. बापरे. तर आता इथं कुमार पोकुना म्हणून एक जागा आहे हे बघू शकता. ही आहे ती जागा. आता इथून जवळपास 3 स्पॉट आमचे झालेले आहेत. आता जवळपास 2 अजून 17 स्पॉट राहिलेले आहेत. इथून पटापटा जायचे. एक तर रॉयल पॅलेस झाला, दुसरा काउन्सिलिंग चेंबर आणि कुमार पोकुन ते झालं. 3 स्पॉट झाले. चला पटपट. $15 दिलेत वाया नाही घालवायचे. हे जे आम्ही आत्ता बघत चाललोय सगळं सिटी आहे. इंटरनल सिटी आपली कनेक्टेड. वेगवेगळे प्रकारचे मंदिर आहेत. त्यांना सगळं अरे काय बघतो ते वेगवेगळे प्रकारचे मंदिर आहेत. स्ट्रक्चर्स आहेत. मार्केट आहे. हे रस्ता बघा आतल्या आत कसला वाटतं. म्हणजे अतिशय सुंदर आहे. ते झाड पण बघा. वाव अरे भाई हे यार लय क्वालिटी झाड आहे यार. थांबव फोटो काढू दे. हे बेस्ट. आम्ही मित्रांनो ह्या सिटीमध्ये फिरत होतो तर तिथं आम्हाला बघा काय दिसतंय. मला डिस्टर्ब नाही करत पण लय क्वालिटी आहे. सर करू शकत सर नाही चेहराच नाही दाखवत. हे घाबरू नको रे. भारी आहे आणि जा क्रॉस कर निवांत. कसला भारी आहे. चलो थोडं पुढं नाही जवळपास 3 किलोमीटर आत आलो आता. लोटस पॉइंट नाही लोटस पॉइंट. हे बघा लोटस पॉइंट आहे. वाव ब्युटिफुल. लोकेशनवर आले. तिवानका इमेज हाऊस. हे बघा कसलं भारी आहे. आत जायला एंट्री तर नाही आहे पण बाहेरनं बघितलं तर बेस्ट आहे. आत जायला आहे वाटतं एंट्री. तर इथं जे आलो आहे ते लोकेशन आहे गल विहारा म्हणून. इथं मूर्तीच बघा. इकडे एक परत ह्या बाजूला एक ती झोपलेली एक मूर्ती. थांबा तिथं जाऊन दाखवतो. पॉज करू दे मला. हां तर हे बघा ही भारी मूर्ती आहे. असं आणि इकडं वरती पण एक रॉकचं काहीतरी तिथं चढायचं. चल ना वरती. वरतून भारी व्ह्यू आहे. हां इथून परफेक्ट व्ह्यू आहे. ढकलून नको चांगलं नाही रे. इथं सपोर्ट बरेचसे लावलेले तिथं काय. अरे नाही ना फेल आहे. हे बघ इथं केवढे मोठे सपोर्ट लावले तिथं. हे बघ हे ऋषा नको तोडू. ऋषी नाही खाचे आहेत खाचे. कसला तरी आता ह्याचा कसला तरी फोटो पाहिजे. हा ह्याचा अजिंक्यजींचा फोटो काढतो. तर हे बघा लंका तिलकामध्ये आलो आम्ही. तर मूर्ती आहे केवढी मोठी आहे. खूप जुनं आहे हे सगळं स्ट्रक्चर. आता ह्याच्यानंतर शिव टेम्पलमध्ये जाऊ जे लास्ट लोकेशन आमचं राहील आणि मग तिथून पुढं कॅन्डीला. ओके चला.
हे बघा, इकडं बुद्धांचा एक भारी मूर्ती आहे बुद्धांची. सगळं जुन्या गोष्टी आहेत ह्या सिटीमध्ये. जवळपास बऱ्याचशा आम्ही गोष्टी पाहिल्यात, बऱ्याचशा, आणि आहेत एक नंबर आहे. स्टॅच्यूज वगैरे. आता हे पण इकडं पण आहे. इकडे एक मंदिर आहे, कोणतं आहे ते चेक करतो. बऱ्याचशा गोष्टी म्हणजे तुटलेल्या आहेत. मोबाईलची पण चार्जिंग कमी होत आली. मस्त एन्जॉय केला. बाय बाय, टेक केअर, सी यू थोड्या वेळात. आत्ता वाजले आहेत 8 आणि जवळपास अजून एक 30 किलोमीटर उरलेलं आहे कॅन्डी. आता थोडंसं इथं फूड सिटी म्हणून आहे, जसं आपल्या इथं रिलायन्स फ्रेश मार्ट असतं तसं मार्ट आहे तिथं. काय नाव आहे, फूड सिटी. तर इथं काही गोष्टी घ्यायच्या होत्या, त्यासाठी थांबलेलो. काय रेट्स चेक करायचे होते पाण्याचे वगैरे. मग ठीक आहे, ते आता बघायला गेलेत दोघं. मी इथं गाडीत बसलोय, पार्किंगला लावली गाडी, येतील पटकन. आणि आता इथून जाणार पहिलं तर हॉटेलवर, रेस्टॉरंटवर, आणि तिथून मग डायरेक्ट रूम्सवर. कारण जाताच खाऊन डायरेक्ट रूमवर, परत बाहेर निघायचं नाही, डायरेक्ट सकाळी. कारण उद्या खूप मोठा दिवस असणार आहे, खूप फिरायचंय. जवळपास 8 ते 9 स्पॉट्स असतील उद्या. कारण कॅन्डी टू एलाला जायचं आणि मध्ये नुवारा एला आहे. तर नुवारा एला अख्खं बघायचं, कॅन्डी बघायचं आणि मग एलामध्ये जायचं. येस, सो दॅट्स द रिझन. आणि अजून तर काय नाही, बाकी तर मजा येते भाई. गाडी चालवायला मजा येते. एक नंबर कंट्री आहे, लोक भारी आहेत, शांत आहेत, मस्त आहे. ओके, चला तर आता डायरेक्ट जेवायच्या इथंच भेटूयात आपण. बाय बाय. आता आम्ही कॅन्डी सिटी मध्ये आलोय. इथे एक फेमस डोसा आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा पुढं. आत्ताशी फक्त 9:30 वाजलेत आणि फुल गर्दी. काय भेटलंय लंक्यामध्ये बब्बू? इथं बघा ह्यांना काय भेटलंय. वा 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 वा, मस्त. हे आहे बालाजी डोसा प्युअर व्हेज. एक नंबर आहे क्वालिटी मसाला डोसा. आणि त्याची उद्या परत येणार आहे आम्ही इथंच. आता चाललो रूमवर, लय झोप आली, पाय पण खूप दुखतात. 14 किलोमीटर चालणं झालं. चला बाय बाय. बघा इथं गाडी लावली. आता हे आमचं हॉटेल आहे, अजिंक्यरावजी चांदेल हॉटेल. तर बाहेरनं मस्त दिसतंय. लॅज वरच पुढे जायचंय. अरे बाई बाई बाई, तुला दिली का त्यांनी बॅग तुझी? चला पोचले आम्ही आमच्या रूमच्या इथं. ए मस्त, वाव. बाहर से तो बढ़िया होटल लग रहा है. इथं व्ह्यू लय भारी असणार आहे, सकाळी व्ह्यू बेस्ट असणार आहे. ही रूम आहे आमची. ओके, वा वा वा, मस्त. हा होता आपला दिवस दुसरा. आणि ऋषी इथं बघू शकता, इथं ऋषी झोपलाय, इथं अजिंक्य, इकडं मी. तर मजा आली जवळपास. आता पाय पण दुखायला लागलेत, कारण 210 ते 200च्या आसपास आमचं रनिंग झाले किलोमीटर. मजा आली. आता उद्या आणि चालणं पण बरंच झालंय, जवळपास 13 किलोमीटर वॉक झालं आज.
पाय दुखते ते आता थोडे. आता उद्या इथं थोडंफार कॅन्डी सिटी फिरल आणि मग निघणार नुवारायला. नुवारायला मध्ये सगळं बघणार आणि तिथून स्टे आहे आमचा एलामध्ये. उद्या पण जवळपास 120 किलोमीटरच जायचं आहे. चला आता सकाळी निवांत 7च्या आसपास उठतो आणि मग दिवस तिसरा चालू करूया. हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.